मैदानाकडे आपण पाहतोय गुडवन वर्सेस कोलारे यांच्यातली लढत. पहिला चेंडू गोलंदाज अक्षय. पंचांचा मात्र पहिल्या चेंडूवरती स्वैरचा इशारा येतोय. घातक ठरला जातोय हा चेंडू. स्वैरच्या माऱ्याने मात्र सुरुवात केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. कोलारे गोलंदाज अक्षय. पुन्हा राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. शॉर्ट पिच चेंडू. समाचार घेतला प्रताप या फलंदाजाने. एकेरी स्वरूपातली धाव पाहायला मिळते. चेंडू उचलणार फेकी करणार तत्पूर्वी एक धाव धावफलकावरती लागली जाते. एका अधिकृत चेंडूच्या धावसंख्येनंतर धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र 2 या अंकावरती. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेट परंतु हिट विकेट ज्याला म्हटले जाते. सध्या पंचांनी लेग अंपायरने बोट उंचावलं आणि फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने रवाना होतोय. सतीश सारखा फलंदाज आहे मैदानात. या चुका क्रिकेटरला मात्र शोभा देत नाही परंतु चुकांवर चुका महागा ठरतात. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. सुंदररित्या फेकला गेलेला चेंडू. पंचांचा स्वैरचा इशारा येतोय. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी परंतु आता मात्र कोलारे संघ दडपणात वावरताना दिसून येतोय. अक्षय सारखा गोलंदाज ज्याने अद्याप या सामन्यात 3 स्वैर चेंडूंचा मारा करत 2 धावफलकावरती धावा लागल्या त्या अद्याप 3. निर्धाव चेंडूची सांगता. अतिशय चांगल्या प्रकारचं कमबॅक करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानात घडवला जातोय. सुंदर असा फटका आपण पाहतोय निलेशच्या पलेमधून निघालेला. रोमहर्षक खणखणी दणदणी दर्जेदार षटकार. हा सुंदर ब्लॉकल करण्याचा प्रयत्न परंतु आपण पाहतोय यष्ट्या उदलवून गेलेला हा चेंडू निलेशच्या पारीचा अंत करतोय. हादरा दिला जातोय. दुसऱ्या विकेटचं पतन. राईट आर्म राऊंड द विकेट. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. षटक संपल्याचा पंचांचा इशारा येतोय. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या अद्याप 9 अंकावरती पहिल्या षटकाच्या अंती.
पुनश्च आपण पाहतोय उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाजूने जाणारा चेंडू पंचांनी त्याला स्वैर घोषित केला. स्वैरच्या मार्याने बोनस प्रदान केले जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अद्याप 10 या अंकावरती. पहिल्या षटकाची सुरुवात सुद्धा आपण पाहिलं स्वैर चेंडूच्या मार्याने झाल्या. त्याच्यानंतर मात्र सतीश निलेश या 2 विकेटचं पतन घडलं गेलं. आता मात्र या मैदानात या षटकात काय घडतंय? स्ट्रायकर एंडवरती फलंदाज प्रताप. पुनश्च निर्धाव चेंडूची सांगता होता होता राहिली, कारण स्वैर चेंडूचा मारा आपण पाहतोय घडला गेला मैदानात. बोनस वरती बोनस दिले जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या अंकावरती. सांघिक कोट्यातलं दुसरं षटक. कैलास हा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. आहा, ढिसाल ढिसाल आणि ढिसाल. या 2 धावेंच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते 13 या अंकावरती. कैलासचा षटकातील पुढचा चेंडू प्रताप या फलंदाजासाठी. ओहो, दोघांचं भांडण होत होतं. प्रतापचा लाभ होण्याचे चिन्ह होते, परंतु बाल बचावलेत आणि त्याच्यानंतर प्रतापच्या पारीचा आपण अंत पाहिला. अद्यापपर्यंत जर विचार करायला गेला तर या चेंडूवरती विकेटचं पतन घडलं गेलंय. अधिकृत 2 चेंडूंची फेके. सुंदर असा फटका. आता मात्र संदीप या फलंदाजाच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न होता. प्रतापची जागा घेण्यासाठी आलेला नवीन फलंदाज कृष्णा. चौदा धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बराचसा खेळ बाकी आहे मैदानात. आपण पाहतोय अजूनही 3 चेंडूंची पैकी आहे. प्रथम सत्राची बाकी आहे. कोणाचा विजय आणि पराजय, परंतु प्रथम सत्र महत्वाचं आहे. अगोदरचा सामना एक बिग फाईटची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. आशाने वर्सेस दामोते यांच्यातली. 1 धाव पूर्ण झाले. एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या अंकावरती. अद्याप बराचसा खेळ जर विचार करायला गेला, विचार विनिमय करून खेळला गेला असता. निलेशच्या पलीमधून आलेला एक षटकार, त्याच्यानंतर निलेशची विकेट, हे सगळं समीकरण गुडवल संघाला बॅकफुटवरती टाकताना दिसून आलाय. परंतु प्रतापची विकेट एक वेगळी होती, कारण निर्णायक क्षणी प्रतापची विकेट मैदानात घडवली गेली. गोलंदाज कैलासच्या माध्यमातून. सुंदर असा फटका. पॉइंट आणि कव्हरच्या रिजन मधून ट्रॅव्हल केलेला चेंडू. 1 धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी हा प्रयत्न आणि आता मात्र संदीप या फलंदाजाच्या विकेटचं पतन. शेवटचा चेंडू शिल्लक आहे मित्रांनो. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या अद्याप 16 या अंकावरती. पाहूया काय घडतंय मैदानात. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे लागलेल्या आहेत. आपण जाऊया सामन्याकडे. शेवटचा चेंडू शिल्लक.
एक धाव यशस्वीरित्या पूर्ण झाले. आपण पाहतोय एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 17 या अंकावरती. विजयासाठी मात्र येणारे 12 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. धन्यवाद विजय मास्टर. आपण पाहतो या ठिकाणी स्वर्गीय मंगेशभाई कराले यांचे बॅनर लागले जात आहे. त्या बॅनर वरती जो कोणी फलंदाज फटका लगावेल त्याला मात्र संदेशदा कराले यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. फटका षटकाराच्या रूपात नसला तरी चालेल, परंतु चौकाराच्या रूपात लागला तरी सुद्धा ते 500 रुपये दिले जातील. जाऊया मैदानाकडे. आपण पाहतोय सध्या फलंदाजीसाठी अवतारले जयवंत दादा आणि त्यांच्या समवेत महेश. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय गोलंदाज संदीप. ओपनिंगचा गोलंदाज. विजयासाठी मात्र 18 धावसंख्येची गरज आहे. बारा चेंडू 18 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू येणार. सामना करणार तो फलंदाज जयवंत हजारे. सीएम ट्रॉफीची उत्सुकता. पाहूया कोणता संघ आज मात्र सीएम ट्रॉफी मधून दुसऱ्या दिवसाचा मानकरी ठरणार. मॅचला सुरुवात होते. आपण पाहतोय द्वितीय सत्राची सुरुवात. जोरदार टाळ्याने मित्रांनो स्वागत करूया. दोन्ही संघाचा फलंदाज वर्सेस गोलंदाज यांच्यातली लढत मैदानावरती रंगली जाते. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट सामना. हो हो अप्रतिम डिलिव्हरी पहा कशी दिली. चेंडू मात्र गुगली करताना बाउन्स झाल्याच्या नंतर गुगली झाला, परंतु आता मात्र फलंदाज जयवंत हजारे सुद्धा चेंडूकडे पाहत बसले. संदीप या गोलंदाजाकडून दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जयवंत हजारे सध्या आपला फलंदाजीचा स्टान्स घेत आहेत, परंतु सध्या मैदानावरती काय होणार. ओहो दुसरा चेंडू सुद्धा उत्तमरित्या फेकला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता. बाग टू बाग 2 निर्धाव चेंडू धावफलकावरती लागले जात आहेत. कोणत्याही प्रकारची धावसंख्या उभारली जात नाहीये.
पुनश्च निर्धाव चेंडूची सांगता बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू गोलंदाज संदीपच्या बात्यातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानात घडवली जाते. संदीप कडे या गोलंदाजाकडून स्ट्रायकरचा जयवंत हजारे सध्या फलंदाजीच्या बाबतीत मात्र जकडून ठेवलं जात आहे. मात्र पॉइंट कडे ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न होता. एकेरी स्वरूपातली धाव घेतली. 4 चेंडू 1 धाव 1 धाव 4 चेंडू पाहायला मिळाले ते धाव फलकावरती, परंतु येणाऱ्या 2 चेंडूवरती आता मात्र स्ट्राइक रोटेट झाले आणि फलंदाज महेश राईट आर्म राऊंड द विकेट. आहा सुंदररित्या फेकला गेलेला चेंडू. अपील तंत्राचा वापर पंचांचा स्वैर चेंडूचा इशारा येतोय. उत्तमरित्या पहिले 4 चेंडू फेकले. आता मात्र थोडीशी वेगळी दिशा भटकली ती मात्र गोलंदाज संदीप याची. त्याच्यानंतर आपण पाहतोय सध्या महेश एक आकर्षक शरीर यष्टीचा हा फलंदाज ज्याच्या मनगडात ताकद पाहायला मिळाले. कोणाला जीवदान दिलं याचं भान मात्र निलेशला सध्या मैदानात नाही. चेंडू पकडायचा होता कशा प्रकारे आणि पकडला कशा प्रकारे हे महत्वाचं आहे मित्रांनो. ज्यावेळी आपण कॅच पकडतो ती कॅच पकडताना जरा योग्यरित्या हातात कॅच घेतली तर व्यवस्थितरित्या येते, परंतु ती कॅच आपल्या तल हाताच्या कोपऱ्यावर जर आली तर मात्र चेंडू बाउन्स होताना दिसतो हातावरून सुद्धा. आणि तेच घडलं आता निलेशच्या बाबतीत. सध्या मैदानाकडे वळूया. चांगली रणनीती आखली होती गोलंदाज संदीप कडे, परंतु शेवटचा चेंडू 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली अद्याप 6 अंकावरती. धावफलकावरती धावा लागल्या त्या अद्याप 6. 18 धावा विजयासाठी अपेक्षित. आपण पाहतोय सध्या जेडी कोलारे संघ नाणेफेकीचा कौल जिंकताना दिसून आला. म्हणजे नक्की त्या 6 धावांच्या मदतीने 17 धावा जरी धावफलकावरती कोरल्या गेल्या तरी मात्र जेडी कोलारे संघ विजयी पताका राखू शकतो. परंतु पाहूया येणारा गोलंदाज विजय सध्या मैदानात कोणती कामगिरी करतोय. पाहूया अंतिम सामन्यात आजच्या दिवसातील अंतिम सामना दामोते वर्सेस कोण येणार. दामोते वर्सेस गुडवान की दामोते वर्सेस जेडी कोलारे पाहायला मिळणार ते थोड्याच वेळात पाहायला मिळेल मित्रांनो. विजय सारखा गोलंदाज ज्याने मागचा सामना आपल्या जीवावरती विजयी पताका रोखून ठेवली होती ती प्रतिस्पर्धी संघाचे. आता मात्र हा विजय पहिला चेंडू घेऊन येतोय. पाहूया काय करतोय. समोर असणार जयवंत हजारे. कोणत्याही विकेटचं पतन अद्यापपर्यंत जेडी कोलारेचं घडलेलं नाहीये. ओहो एक धाव घेते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न यशस्वीरित्या झालाय. डिसाल कामगिरी सध्या मैदानात. पुढचा चेंडू आपण पाहतोय गोलंदाज विजयचा.
उत्तमरित्या गोलंदाजी पाहायला मिळते. मैदानात जकडून ठेवला जात आहे. जयवंत हजारे सध्या मैदानात सपशेल अपयशी ठरताना दिसून येत आहेत. कारण ज्या जयवंत जर विचार करायला गेला, जयवंत हजारेने अद्याप 6 चेंडूंचा खेळ केलाय. 3च धावा धावफलकावरती लगावल्यात. परंतु आता मात्र या धावसंख्येचा डोंगर जो आहे तो 8 या अंकावरती पाहायला मिळतो. 4 चेंडू विजयासाठी 10 तर बरोबरीसाठी 9 धावसंख्येची गरज आहे. विजय सारखा गोलंदाज मैदानात हाहाकार माजवण्यास सुरुवात. ओ हो अप्रतिम. आणि मला वाटतं यष्ट्या उधळवल्या गेल्या. जयवंत हजारे तंबूच्या दिशेने रवाना. धन्यवाद डीजे मास्टर. आपण पाहतोय मैदानात चलबिचल सुरू झाली आहे. जयवंत हजारेंची विकेट, त्याच्या जागी फलंदाज येताना दिसतोय. तो फलंदाज रुपेश. 3 चेंडूंचा थरार या मॅच मधला अजूनही बाकी आहे. विजयचा पुढचा चेंडू आपण पाहतोय रुपेश या फलंदाजासाठी, जो नव्याने वनडाऊनच्या विकेट वरती पाहायला मिळतोय. सुंदर असा फटका, परंतु पंच काय 4 धावा का? 4 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. आज मात्र निलेश क्षेत्ररक्षक मैदानात वारंवार चुका करताना दिसून येतोय. 2 झेल निलेशने मैदानात ड्रॉप केलेत. एक तर म्हणजे महेशचा आणि दुसरा म्हणजे रुपेशचा. आणि त्याच्यातही या 4 धावा खर्च केल्यात आणि त्या 2 धावा म्हणजे 6 धावा आपण पाहतोय व्यस्त गेल्या. 12 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. विजयासाठी मात्र अजूनही 6 धावसंख्येची गरज आहे. तर बरोबरीसाठी 5 धावा. 2 चेंडूंचा खेळ. आहा, रोमांच परिस्थिती मैदानात पाहायला मिळते. काय घडतंय? महत्वाचं आहे मित्रांनो, षटकार नाही तर चौकार. कारण विजयासाठी 5 आणि बरोबरीसाठी 4. धन्यवाद डीजे मास्टर. क्रिकेटच्या थराराकडे जाऊया. आपण पाहतोय येणारा शेवटचा चेंडू. विजयासाठी 5, बरोबरीसाठी 4. धावफलकावरती धावा लागल्या त्या 13. काय घडतंय मैदानात ते पाहूया. कारण या चेंडूवरती बरीचशी समीकरणं आधारित होती. जर एक धाव दिली नसती तर मात्र वेगळं वळण पाहायला मिळालं असतं. परंतु विकेट इकडे नाही आणि तिकडे नाही, अशा प्रकारची एक धाव GD कोलारेच्या धावसंख्येत नोंदवली गेली आहे.
परंतु आता मैदानात काय घडतंय ते पाहूया. शेवटचा चेंडू शिल्लक या मॅच मधला आणि धामोती संघासमोर कोण येणार? जेडी कोलारे वर्सेस धामोती की गुडवान वर्सेस धामोते? क्रिकेटचा थरार तमाम प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे. एक चेंडू विजयासाठी 5 तर बरोबरीसाठी 4 धावसंख्येची गरज आहे. पाहूया क्रिकेटच्या महारण संग्रामात आपण उपस्थित झालो मित्रांनो. कर्जत तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातली सर्वोच्च ट्रॉफी आपण खेळताना दिसून येतोय. सीएम ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आयुष्यमान क्रिकेट स्पर्धा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहेत. या स्पर्धांसाठी तब्बल पारितोषिके 50 लाखाची आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सध्या मैदानाकडे आपण पाहणार आहोत. जाऊया शेवटच्या चेंडूचा थरार. क्या बात आहे भाई. 2 कॅच सोडल्या, तिसरी कॅच विन करून दिले. म्हणजे नक्कीच जे खोटं नाणं वाजत होतं त्याला खरं करून दाखवलंय ते निलेश कडे या क्षेत्ररक्षकाने. सगळा राग रात्रीचे निघाला असता परंतु राग मात्र शेवटच्या जेलमध्ये आबाद करण्यात आला. चला गुडवन संघाचा कर्णधार नाणे फेकला. या आपण दामोते संघाचा कर्णधार. चला त्वरित विलंब नकोय. आणि उद्याच्या मॅचेस चला टॉस विन साठी यायचंय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा खरा हिरो. मैदानाकडे जाण्यापूर्वी तमाम क्रीडा रसिकांना आणि उद्याचे लॉस वाचून दाखवतोय मित्रांनो. आपण आपल्याला दिलेल्या वेळेनुसार या ठिकाणी उपस्थित राहायचंय. पहिला सामना असणार आहे अमराई वर्सेस देवपाडा. दुसरा सामना कोंदेडे वर्सेस सावेले. तिसरा सामना दैवली कर्जत वर्सेस अवसरे. चौथा सामना अंबिवली वर्सेस मेचकरवाडी. पाचवा सामना बीड वर्सेस डिक्सल. 6वा सामना कोलिवली वर्सेस वंजारपाडा. 7वा सामना वेणगाव वर्सेस मराठे वडवली. 8वा सामना नेरल निवाळी वर्सेस गणेगाव.